CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा तालुक्यातील किनगाव राजा महसूल मंडळात येणाऱ्या पळसखेड चक्का गावाला 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे। संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत मुसळधार पावसानं कपाशी आणि सोयाबीन या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। आधीच 2 महिन्यांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण झाले असताना आता दिवाळीच्या तोंडावर कपाशी पीक पूर्णपणे पाण्यात भिजल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। यापूर्वी झालेल्या नैसर्गिक आपत्तीची मदत अद्यापही शासनाकडून प्राप्त झालेली नाही। अशातच परतीच्या पावसानं पुन्हा एकदा थैमान घातल्यानं परिसरातील शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे। दरम्यान प्रशासन, आमदार, खासदार आणि मंत्री स्थानिक निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी योद्धा कृती समितीचे नेते बालाजी सोसे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारला जाग आणण्यासाठी बच्चू कडूंनी पुकारलेल्या आंदोलनाला 100% पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे। जय जवान जय किसान, आपण हे जे बघत आहे ना, हे आता अतिवृष्टीसारखा पाऊस पडला किनगाव राजा मंडळामध्ये पळसखेड चक्का गावात। पुन्हा एकदा या गावातल्या शेतकऱ्यांचा सत्यानाश झाला। पहिलं निसर्गाने सोयाबीन हे पीक मातीत घातलं, कपाशी सुद्धा मातीत घातली। थोडीफार कपाशी आणि सोयाबीन वाचली असेल तर पुन्हा आता कपाशी वेचण्यासाठी आलेली आहे, पण दिवाळी अभावी शेतकऱ्याकडून ती वेचली गेली नाही, कारण वार्षिक सण असल्यामुळे पुन्हा होतीचे नव्हतं झालंय। आणि आता बघा, हे सोयाबीनचं वावर आहे, सोयाबीन काढलेली आहे, त्याबद्दल शंका नाही, पण इतका पाऊस पडला म्हणजे या वावरात पूर्ण पाणीच पाणी आता ह्या क्षणाला झालेलं आहे। आणि सोयाबीन ज्या शेतकऱ्यांची राहिली असेल त्याची सुद्धा 100% गंजी खाली पाणी गेलं असेल, कोणाच्या गंजा उडाल्या असेल। आणि या ठिकाणी विशेष सांगायचं म्हणजे कपाशी हे पीक 100% गेलं आहे। धरून घ्या तुम्ही, आता हे समजून घ्या, एवढा जर पाऊस पडला तर कपाशी हे पीक 100% गेलेलं आहे। म्हणजे पहिल्यांदा गेलं, डबल गेलं। आणि आता ह्या वावरामध्ये जे दिसतं ना, हे पूर्ण हिरवं तण उगलेलं आहे। आता हे 1 महिना वावर नीट होणार नाही। 1 महिना जर नीट झाला नाही तर या शेतकऱ्यांनी हरभरा आणि गहू कसा पेरायचा? आता नगदी दिवाळी झाल्यानंतर गव्हाची फेर चालू असती, नंतर जर लेट जर गहू झाला त्याला आवरेज येणार नाही। म्हणजे दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे। मागील खरीपचं तर गेलेलं आहे, पण रब्बी पिकात बी सुद्धा शेतकऱ्याला 2 पैसे राहावे ह्या हिशोबाने शेतकरी पीक पेरत असतो, पण तसं होणार नाही। शेतकऱ्याला त्यात खर्च सुद्धा निघणार नाही। यावर्षी शेतकरी 100% अडचणीत आहे। प्रशासनाने मात्र येड्याचा सोंग घेऊ नये आणि राज्य सरकार केवळ फक्त फसवणूक करत आहे शेतकऱ्याची, हे असं करू नये। म्हणून माझी शेतकऱ्याच्या वतीने सरकारला विनंती आहे की आता तरी तुम्ही ते जाहीर केलं होतं रब्बीच्या पिकासाठी 10,000 रुपये, काय होतं 10,000 मध्ये? रोट्या तरी होतो का शेतकऱ्याचा? सगळा म्हणजे सावळा गोंधळ चालू आहे। असं काही करू नका। शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही जाणून घ्या, शेतकऱ्याच्या प्रत्यक्षात तुम्ही शेतकऱ्याला भेटा, शेतकऱ्याच्या काही शेतकऱ्यांनी नेत्यांना बोला, तुम्ही वरिष्ठ नेत्यांना सर्वसामान्य शेतकऱ्याला विचारा की बाबा तुझ्या खरोखर रब्बी पिकाचं आता कसं अवस्था होईल। आम्ही सांगतो रब्बी पीक हे 100% आता ते पण हातात येणार नाही, कारण 1 महिना पेर लेट होणार आहे आणि लेट झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये 2 पैसे वाचणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। आणि आपण जर असं वेळेवरच जर असं जर काही करत राहिलं किंवा असं जर शेतकऱ्याला जर अशा दिशाभूल देत राहिलं किंवा दिलेले शब्द जर आपण पाळले नाही सरकारनं, तर शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे। मी सरकारला एक विनंती करतो की प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचा आवाज उठवण्याचं काम आमच्या मागं आहे, त्याबद्दल विषय नाही। आम्ही तुम्हाला धारेवर धरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचा जबाब द्यावा लागणार आहे। म्हणून तुम्हाला सांगतो, हे परत एकदा दाखवतो, हे बघा, ही शेती, हे माझं गाव आहे आणि या शेतीमध्ये पूर्णपणे हे पाणी साचलेलं आहे। काय करणार आहे शेतकरी? या शेतकऱ्याला पडीत ठेवायची शेती वेळ आलेली आहे त्याच्यावर। जय जवान जय किसान, विचार करा या शेतकऱ्याची अवस्था काय असेल। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।